रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकींना आद्य कवी अर्थात सगळ्यात पहिले कवी असं म्हटलं जातं आणि त्यांनी रचलेल्या श्रीराम कथेला पहिलं महाकाव्य मानलं जातं. एकदा तिन्ही लोकी भ्रमण करणारे त्रिलोकज्ञानी देवर्षी नारद आणि तपस्वी वाल्मिकी दोघांची भेट झाली. वाल्मिकींनी नारद मुनींना विचारलं, देवर्षी, सांप्रत काळात विश्वात गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, धर्मानुसार आचरण करणारा, प्राणीमात्रांचं हित चिंतणारा, विद्वान, समर्थ, धैर्यवान, क्रोधावर विजय मिळवणारा, तेजस्वी, ईर्ष्या नसणारा आणि युद्धात देवतांनाही भयभीत करणारा असा कोण आहे? हे महर्षी, तुम्ही अशा एखाद्या पुरुषाला जाणता का? कृपा करून त्यांच्याविषयी मला सांगा. वाल्मिकींचं बोलणं ऐकून त्रिकालदर्शी नारद मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे मुनिवर, तुम्ही ज्या गुणांविषयी बोलत आहात ते सगळे गुण एकाच पुरुषात मिळणं अत्यंत अवघड आहे. परंतु मी तुम्हाला अशा एकाच गुणवान पुरुषाबाबत सांगतो, लक्षपूर्वक ऐका. असं म्हणून नारद मुनींनी वाल्मिकी ऋषींना इक्ष्वाकू वंशात जन्मलेल्या श्रीरामचंद्रांचा परिचय करून दिला आणि त्यांची जीवनकथा संक्षिप्त स्वरूपात त्यांना सांगितली. अयोध्येचे महाराज दशरथांच्या पुत्राच्या रूपात कशाप्रकारे श्रीरामाचा जन्म झाला, कशाप्रकारे ब्रह्मर्षी विश्वामित्रांच्या यज्ञात त्यांनी सहकार्य केलं, मिथिला नरेश महाराज जनकाच्या कन्येशी त्याचा विवाह कशाप्रकारे झाला आणि कशाप्रकारे श्रीरामांना आपल्या सावत्र आई कैकेयीमुळे वनवासात जावं लागलं, हे सगळं त्यांनी कथन केलं. नारद मुनींनी वाल्मिकींना रावणाद्वारे सीतेचं अपहरण, सीतेच्या शोधात निघालेल्या राम आणि लक्ष्मणाची हनुमानाशी झालेली भेट, त्यांची आणि सुग्रीवाची मैत्री आणि सुग्रीवाच्या मदतीनं सीतेचा त्यांनी घेतलेला शोध, नलानं समुद्रावर पूल बांधणं आणि तत्पश्चात लंकेवर आक्रमण करून दशानन रावणाचा कसा वध केला त्याची कहाणीही सांगितली. देवर्षी नारदांकडून हा वृत्तांत ऐकल्यानंतर वाल्मिकींनी आपला शिष्य भारद्वाजासह त्यांचं पूजन केलं. त्यानंतर नारद मुनी निरोप घेऊन आकाशमार्गे निघून गेले. नारद मुनींना निरोप दिल्यावर वाल्मिकी ऋषी आपल्या शिष्यांसह गंगा नदीपासून थोड्या अंतरावर असलेल्या तमसा नदीच्या किनारी पोहोचले आणि नदीच्या थंडगार पाण्यात स्नान करून तिथेच किनाऱ्यावर फेरफटका मारू लागले. त्याचवेळी वाल्मिकींनी वनात विहार करत असताना मधुर आवाजात कूजन करणाऱ्या क्रौंच पक्षाचा एक जोडा पाहिला. एवढ्यात एका फासे पारध्यानं जोडीतल्या नरपक्षाला मारलं. ते पाहून मादी पक्षी करुण स्वरात विलाप करू लागली. अशा प्रकारे विलाप करणाऱ्या क्रौंचीला पाहताच वाल्मिकींच्या मुखातून सहजच शब्द निघाले, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वते समहा यत् क्रौंच मिथुनादेकम अवधे काममोहितम. अर्थात, हे पारध्या, तू या कामोत्तम क्रौंच पक्षाला मारलं आहेस, म्हणून अनेक वर्ष तू या वनात येऊ नकोस किंवा तुला सुख शांती न लाभो. असं म्हटल्यावर वाल्मिकींनी विचार केला, या पक्षाच्या शोकानं शोकाकुल होऊन आपल्या तोंडून हे काय निघालं? आणि त्यांनी आपला शिष्य भारद्वाजालाही हे सांगितलं आणि म्हणाले, पहा, शोकाकुल होऊन माझ्या तोंडून हे काय उद्गार निघाले? यात 4 चरण आहेत आणि प्रत्येक चरणात समान अक्षरं आहेत आणि हे वीणेवरही गायलं जाऊ शकतं. शोकामुळे माझ्या तोंडून हे उद्गार निघाले म्हणून यांना श्लोक म्हटलं जाईल आणि यामुळे माझा लौकिक वाढेल. भारद्वाजाने प्रसन्न होऊन तो श्लोक कंठस्थ केला आणि गुरु शिष्य दोघे आश्रमात परतले. एक दिवस जगत पितामह ब्रह्मदेव वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आले
ब्रह्मदेवांना पाहून वाल्मिकींनी त्यांचं आदरातिथ्य केलं. त्यांचं यथोचित पूजन करून त्यांना आसन ग्रहण करण्यास सांगितलं. ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना आपल्या शेजारी बसण्यास सांगितलं. त्यावेळीही वाल्मिकी क्रौंचाच्या दुःखाने व्याकुळ होऊन पारध्यासाठी त्यांनी उच्चारलेल्या शब्दांचाच विचार करत होते. त्यांना अशा प्रकारे चिंताग्रस्त पाहून ब्रह्मदेव म्हणाले, ऋषी श्रेष्ठ, हा तर तुम्ही श्लोक तयार केला आहे. माझ्याच प्रेरणेनं तो तुमच्या तोंडून निघाला आहे. आता याद्वारेच नारदांकडून तुम्ही जी रामकथा ऐकली तिचं वर्णन करा. माझ्या कृपेने श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि जानकी यांचा प्रत्यक्ष तथा गुप्त सर्व वृत्तांत तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल आणि या काव्यात तुम्ही सांगितलेली कोणतीही गोष्ट खोटी असणार नाही. जोवर या पृथ्वीवर पर्वत आणि नद्या असतील तोपर्यंत या भूतलावर श्रीरामचंद्रांच्या कथेचा प्रचार होत राहील. इतकं बोलून वाल्मिकींना आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव तिथून अंतर्धान पावले. त्यानंतर महर्षी वाल्मिकी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने योगबलाद्वारे श्रीरामांचं जीवन अशा प्रकारे पाहू लागले जणू ते आत्ताच त्यांच्या समोर घडते आहे. अशा प्रकारे वाल्मिकींनी 24,000 श्लोक आणि 5 सर्गांची रचना केली. आपली रचना पूर्ण केल्यावर महर्षी विचार करू लागले की हे महाकाव्य कोणाला ऐकवावं बरं. महर्षी वाल्मिकी असा विचार करतच होते तोच कुश आणि लव तिथे आले आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला. वाल्मिकींनी त्या दोघा बालकांकडून आपण रचलेलं ते काव्य तोंडपाठ करून घेतलं आणि त्याचं नाव पौलत्स्यवध असं ठेवलं. कुश आणि लव ऋषी आणि संतांच्या समक्ष ते काव्य अत्यंत मधुरवाणीत गात, जे ऐकून ते सर्वजण भावविभोर होऊन जात. एकदा राजमार्गावरून जात असताना श्रीरामचंद्रांनी त्यांना पाहिलं आणि आपल्याबरोबर राजमहालात घेऊन आले. त्यानंतर त्यांनी राजसभेत आपले बंधू भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न तसंच सर्व मंत्रीगणांच्या समक्ष त्यांना गायला सांगितलं. आणि अशा प्रकारे महर्षी वाल्मिकीद्वारा रचित रामायण हे महाकाव्य श्रीरामांच्या पुत्रांनी भर सभेत त्यांच्यासमोर सादर केलं.